नमस्कार मित्रांनो, आज आपण पुढचे प्रॉब्लेम पाहूया. फाइंड द डायमीटर ऑफ सॉलिड स्टील शाफ्ट टू ट्रान्समिट 20 kilowatts at 200 rpm. The ultimate shear stress for steel may be taken as 360 MPa and factor of safety is 8. Now, dear friends, given data. सगळ्यात पहिले गिवन डाटा लिहू. डायमीटर काढायचं आहे आपल्याला टू ट्रान्समिट 20 kilowatt at 200 rpm. 200 rpm. The ultimate shear stress for the steel may be taken as ultimate shear stress म्हणजे sigma ut 360 MPa. Factor of safety is 8. FOS is 8. सगळ्यात पहिले आपण मग सिग्मा टी काढू. अल्टिमेट शियर स्ट्रेस आहे. अल्टिमेट शियर स्ट्रेस टाउ ut डिवायडेड बाय FOS 360 भागिले 8 किती येतं? 45 न्यूटन पर एव्हर. बघा रे मित्रांनो, सगळ्यात पहिले डायमीटर ऑफ सॉलिड शाफ्ट काढायचं, नंतर पुढचं वाच. हा लक्षात. तर इकडे बघा, हा एकदम सिंपल आहे. पहिले पॉवर वरून टॉर्क काढायची 2 पाय NT बाय 60. एकदम जनरल प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम जनरल आहे. वाटलं तर आपण प्लेलिस्ट मध्ये याला मागे पुढे करू. लक्षात. तर इकडे बघा, पी किती आहे? 20 × 10⁻³ × 60 डिवायडेड बाय 2 × पाय × n किती आहे? 200 इज इक्वल टू टी. 5 सांगा, टी किती येतं? 954 पॉईंट × 10⁻³ काही नाही, न्यूटन मीटर. म्हणजे 954.92 × 10⁻³ न्यूटन MM. हे आली टॉर्क. टॉर्क आल्यानंतर आपल्याला काय करायचंय? डायमीटर काढायचं. आय नो द फॉर्म्युला. काय नो? टी इज इक्वल टू पाय बाय 16 टाउ × DQ. टाउ × DQ. जनरल प्रॉब्लेम मित्रांनो. तर 16T डिवायडेड बाय पाय 16D डिवायडेड बाय पाय × टाउ इज इक्वल टू DQ. तर DQ इज इक्वल टू 16T किती आहे? 954.92 × 10⁻³ डिवायडेड बाय पाय × टाउ किती आहे? 45. किती येतं डी? किती? 47.63 एम. 47.63 mm. डी आलं. आता इकडे बघा, इफ द होलो शाफ्ट इज टू बी युज्ड इन प्लेस ऑफ सॉलिड शाफ्ट, फाइंड द इनसाइड अँड आउटसाइड डायमीटर when the ratio of inside to outside diameter is 0.5. हे बघा, रिप्लेस केलंय. K 0.5. रेशो ऑफ इनसाइड टू आउटसाइड डायमीटर म्हणजे K 0.5. हे बघा, रिप्लेस करायचं, त्याचा मतलब काय की मटेरियल तेच, म्हणून टाऊ तेच वापरा, बाकी काही नाही. आपण आपला फॉर्म्युला वापरतो. टी इज इक्वल टू पाय बाय 16 इंटू DO raised to power 4 in bracket 1 minus K raised to power 4. DO raised to power 4 है ना, क्यूब है. DO raised to power 3 है. DO raised to power 3. 1 minus K raised to power 4 into tau. तर 16T divided by pi into 1 minus K raised to power 4 into tau is equal to DOQ. तर बघा मित्रांनो, आता वरी घेतो याला. DO क्यूब इज इक्वल टू 954.92 into 10⁻³ divided by pi in bracket 1 minus 0.5 raised to power 4 into 45. Bracket close. किती येतं बघा DO.
48.66 मोबाईल कुठे क्रॉस चेक कर उत्तर क्रॉस चेक करना उसमें अभी वो निकाल 48.66 हा मग DI काय येईल हे पहा रेशो ऑफ DI टू DO 0.5 आहे ना तर DI बाय DO इज इक्वल टू 0.5 तर DI किती येईल त्याच्या अर्ध येईल 48.66 म्हणजे 50 जरी घेतलं तर समजा 50 म्हणजे DI येईल 50 इंटू 0.5 25 25 समजलं हा नेक्स्ट प्रॉब्लेम समजलं आता बघा द शाफ्ट रनिंग ॲट 125 RPM बघा मित्रांनो पुढचा प्रॉब्लेम द शाफ्ट रनिंग ॲट 125 RPM N is equal to 125 RPM ट्रान्समिट्स 440 किलोवॅट्स पॉवर दिलेली आहे 440 किलोवॅट फाइंड द डायमीटर ऑफ द शाफ्ट इफ अलायबल shear stress in the material is 55 Newton per mm square and angle of twist दिलेलं आहे 1 डिग्री इकडे बघा 1 डिग्रीला पाय बाय 180 मल्टिप्लाय करायचं तर किती येतं ते 0.01745 बघा बरं 0.0 पाय भागिले 180 करा 0.045 जास्त घ्यायचं हा जास्त घ्यायचं 45 रॅडियन हा रॅडियन मध्ये पाहिजे आणि ऑन अ लेंथ ऑफ 16D म्हणजे लेंथ किती आहे 16D द मॉड्युलस ऑफ रिजिडिटी इज 0.8 इंटू 10⁵ न्यूटन पर एम बघा जर सगळं दिलेलं असेल तर डायमीटर 2 बेसिसवर काढावं लागतं सगळं दिलेलं असेल तर डायमीटर 2 बेसिसवर काढावं लागतं तर सगळ्यात पहिले आपण आपल्या नॉर्मल ह्यानी काढू P इज इक्वल टू काय 2π NT/60 डिवायडेड बाय 60 तर P 440 इंटू 10⁻³ इंटू 60 डिवायडेड बाय 2 इंटू पाय इंटू N किती आहे 125 किती येतं टॉर्क किती 8.96 इंटू 10⁻³ नुसतं 8.96 आहे का 8.96 इंटू 10⁻³ असं न्यूटन मीटर 8.96 इंटू 10⁻6 न्यूटन बरोबर आहे ना किती येईल चुकलं काय 33.61 इंटू 10⁻ काही नाही का इंटू 10⁻³ न्यूटन मीटर 33.61 इंटू 10⁻6 न्यूटन आलं लक्षात हा नंतर पहिले मीटर येत असतं नंतर ते 3 वाढवायचं याच्यावरून जे येतं पॉवर वरून ते मीटर मध्ये येतं नंतर आता बघा हे झालं टी इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपल्याकडे π/16 इंटू टाऊ इंटू डी क्यूब तर मग डी क्यूब इज इक्वल टू 16T डिवायडेड बाय पाय इंटू टाऊ तर डी क्यूब इज इक्वल टू 16 इंटू टी किती आहे 33.61 इंटू 10⁻6 डिवायडेड बाय किती येतं पाय इंटू टाऊ टाऊ किती आहे 55 किती येतं डी 5 सांग 146.00 बरोबर आहे का क्यूब रूट काढून नाव आता बघा पॉवर जास्त असल्यामुळे डायमीटर जास्त आहे इकडे लक्ष द्या आता काय करायचं आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे इथं रफ मध्ये सांगतो T/IP किंवा T/J जी थिटा बाय एल आणि टाऊ बाय आर हा आपला फॉर्म्युला आहे
तर आता काय करायचं माहिती का, जी दिलेलं असलं थिटा दिलेलं असलं, या दोघांच्या टर्म्स मध्ये पण डायमीटर काढावं लागतं दोन्ही ह्याच्यात हा रिजिडिटी मध्ये, याला रिजिडिटी मध्ये म्हणते. तर टी बाय जे इज इक्वल टू जी थिटा बाय एल. तर मग सगळ्यात पहिले काय करतो मी आता, जे इकडे बघा, सगळ्यात पहिले काय करा माहिती का, ज्याच्यात ज्याच्यात डायमीटर आहे ते एका बाजूला घ्या. आलं लक्षात. तर टी ला एका बाजूला ठेवू आपण, जी ला खाली पाठवू, थिटाला खाली पाठवू, जे बाय एल ला एका बाजूला ठेवू, कारण की जे मध्ये डायमीटर आहे आणि एल मध्ये त्यांनी दिलेलं आहे 16D. हा असं व्यवस्थित करायचं म्हणजे समजतं सिस्टमॅटिकली. देअर फोर देअर फोर हा देअर फोर टी किती मित्रांनो आपल्याकडे 33.61 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय जी किती आहे 0.8 इंटू 10⁻⁵ इंटू थिटा किती आहे 0.01745. हे झालं थिटा. आता जे किती आहे, जे ची व्हॅल्यू असती IXX प्लस IYY म्हणजे पाय बाय 32 D⁻⁴ पाय बाय 32 D⁻⁴ अपॉन 16D. 16D इकडे बघा मित्रांनो, हे 1D हे D क्यूब हा कॅन्सल. तर किती राहील आता बघा, नीट लक्ष द्या, ह्याचं उत्तर किती आलं सांगा मला पहिले. 24.07. 33 पॉइंट हा 6 आहे. सॉरी इथं 6 घ्या, 1000 वाढन किती येतं बघा. 24.07 इंटू 10⁻³ हे बरे. इथं कन्फ्युज नाही व्हायचं, 16 ला वरी घ्यावं लागेल आणि 32 ला वरी घ्यावं लागेल. समजलं. डिवायडेड बाय पाय इज इक्वल टू डी क्यूब. क्यूब रूट काढलं 157 जे मोठे आहे ते घेऊन टाकायचं डिझाईन. समजलं. हे झालं नेक्स्ट प्रॉब्लेम. बघा रे नेक्स्ट प्रॉब्लेम. A shaft is required to transmit 1 megawatt given data. गिवन आजचे सोपे प्रॉब्लेम होते. ट्रान्समिट 1 मेगावॅट पॉवर. पॉवर दिलेली 1 मेगावॅट. 1 इंटू 10⁻⁶ वॅट. लक्षात. नंतर 240 RPM. एन दिलेलं आहे 240 RPM. The shaft must not twist more than 1 degree. Theta is equal to 1 degree. म्हणजेच 0.01745 जास्त डिजिट घ्यायचं. ऑन अ लेंथ ऑफ 1 मीटर. लेंथ दिलेली 1 मीटर, त्याच्यापेक्षा थोडं वेगळं. इफ द मॉड्युलस ऑफ रिजिडिटी ऑफ द मटेरियल इज 80 किलो न्यूटन पर mm². 80 इंटू 10⁻³ न्यूटन पर mm². फाइंड द डायमीटर ऑफ शाफ्ट अँड शियर स्ट्रेस इंड्यूस. डायमीटर काढायचं आणि टाऊ काढायचं. इकडे बघा, छान प्रॉब्लेम आहे, लक्ष द्या. इम्पॉर्टंट छान प्रॉब्लेम. सगळ्यात पहिले तर काय करायचं, पॉवर काढायचं. पॉवर वरून टॉर्क काढायचं. 2π×N/60. तर 1 इंटू 10⁻⁶ इंटू 60 डिवायडेड बाय 2 इंटू पाय इंटू एन किती मित्रांनो 240. एन किती आहे 240 इज इक्वल टू टॉर्क किती आहे 39.78 इंटू 10⁻³ न्यूटन मीटर. म्हणजेच 39.78 इंटू 10⁻⁶ न्यूटन mm. बघा मित्रांनो, आता इथं जे इथं टाऊ दिलेलं नाही म्हणून डायमीटर त्यांनी नाही निघणार. पहिले आपल्याला टी बाय जे
इज इक्वल टू जी थिटा बाय एल ही डायमीटर काढावं लागतं. नंतर तुम्हाला शिअर स्ट्रेस काढते. आलं लक्षात. तर टी बाय जे जी थिटा बाय एल सगळ्यात पहिले कशात डायमीटर लपलेलं आहे? जे मध्येच, फक्त जे मध्ये लपलेलं आहे. टी इंटू एल डिवायडेड बाय जी थिटा इज इक्वल टू जे. तर मग जे इज इक्वल टू काय? पाय बाय 32 डी रेस टू पॉवर 4. टी किती आहे तुमच्याकडे? 39.78 इंटू 10 रेस टू पॉवर 6 इंटू लेंथ किती आहे? लेंथ 1 मीटर. मग आपल्याला एम एम मध्ये घ्यावं लागेल, कारण सगळे एम एम मध्ये पण 1000 डिवायडेड बाय जी किती आहे मित्रांनो? जी 80 इंटू 10 रेस टू पॉवर 3. 80 इंटू 10 रेस टू पॉवर 3. थिटा किती आहे? थिटा किती आहे? 0.0174. हा, तर डी रेस टू पॉवर 4. इकडे बघा, पहिले हे सांगा प्लेट मध्ये, याच सांगा. 28.49 इंटू 10 रेस टू पॉवर 6. हे पहा, 32 ला वरी घेऊ. या 32 ला वरी घ्यायचं आणि पायला खाली घ्यायचं. डी रेस टू पॉवर 4 म्हणजे फोर्थ रूट काढायचं बरं. फोर्थ रूट रेस टू पॉवर 1/4 टाकू शकता एकदम ब्रॅकेट मध्ये. किती तर नीट सांगा. फोर्थ रूट काढायचं. जे उत्तर आलं त्याला रेस टू पॉवर 1/4. 131 130 पॉईंट. बरोबर आहे ना? बरोबर आहे का? 130.52. नंतर 3.5.10 काढलं का बरोबर? 130.52. 130.52 आल्यानंतर लक्ष द्या मित्रांनो. हे पहा, कॅल्सीत असं दाबायचं. लक्ष द्या. हे जर काढता येत नसेल तुम्हाला, तर काय करायचं? शिफ्ट दाबून ह्याचं बटन दाबायचं. शिफ्ट दाबून हे बटन दाबायचं. मग त्याच्या आधी शिफ्ट दाबून हे दाबायच्या आधी काय करायचं? 4 दाबायचं. उत्तर तुमचं लेटेस्ट ह्याचं कॅल्क्युलेशन आलेलं पाहिजे. याचं आलेलं पाहिजे. मग नंतर 4 दाबायचं. शिफ्ट दाबून हे वालं बटन दाबायचं. मग असं होईल ते फोर्थ रूट आणि याला आन्सर टाकायचं. जे आन्सर पहिलेच होतं लेटेस्ट. 130.52 बरोबर उत्तर दाखवलं. आता बघा मित्रांनो. हा, लक्ष द्या. हे झालं. नंतर काय करायचं? आता आपल्याला टाऊ काढायचं. टी इज इक्वल टू पाय बाय 16 इंटू टाऊ इंटू डी क्यूब. तर बघा इकडे मित्रांनो, आता टाऊ काढायचं. लक्ष द्या रे, इकडे लक्ष द्या. 16t डिवायडेड बाय पाय इंटू डी क्यूब इज इक्वल टू टाऊ. तर टाऊ इज इक्वल टू 16. टी किती? 39.78 इंटू 10 रेस टू पॉवर 6 डिवायडेड बाय पाय इंटू डी किती आहे? 130.52 चा क्यूब. किती येतं शेअर स्ट्रेस? नीट कर. 91.11 न्यूटन पर एम. हा पॉवर मेगावॅट येऊ शकतो. धन्यवाद.